रामकृष्ण ओम नमो ज्ञानेश्वराय। ओम नमो ज्ञानेश्वराय। दयाळा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह
ओम नमो ज्ञानेश्वरा Oh
पुरवा त्रिगुणरहितं सद्गुरुंत नमामि सद्गुरुंत तेचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारून या श्रुत सज्जन माता पित्यांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग माऊलीच्या चरणाजवळ बसून अंतकरणातला भाव प्रगट करणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी वैकुंठवासी हरिभक्तपरायण कोंडाजी बाबा डेरे, वैकुंठवासी हरिभक्तपरायण बबनबुवा सासकर, वैकुंठवासी वैकुंठवासी नामदेवबुवा गडगे, वैकुंठवासी कृष्णाबुवा हरिभक्तपरायण प्रभाकर महाराज चौगुले यांच्या सतप्रेरणेने श्री समर्थ रामदास बाबा पुण्यतिथी निमित्त श्री दासबोध पारायण व अखंड हरिनाम सप्ताह आणि अखंड हरिनाम सप्ताहाचा दिवस आणि 7व्या दिवसाची सेवा आदरणीय आमचे परमस्नेही आणि वडगाव आनंद या विविध सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन आमचे मित्र श्री प्रमोद मुरलीधर गडगे आणि श्री सुरेश शंकर देवकर यांच्या माध्यमातून आजची सेवा माझ्यासारख्या पामराकडे सर्व ग्रामस्थांनी सोपवलेली आहे. आणि आजच्या या भव्य दिव्य कार्यक्रमाकरता कीर्तनाच्या साथीला गायक म्हणून ज्यांचं माझ्यावर नितांत प्रेम आहे ते हरिभक्त आणि सर्व आपण सर्व टाळकरी मंडळी, त्याचप्रमाणे मृदुंगाच्या साथीला मृदुंगमणी आणि कार्तिक महाराज हे 2 मृदुंगाचार्य माझ्या साथीला आहेत. आणि हार्मोनियम वादक कीर्तन साथीचा सुवर्णयोग बाबांच्या. मी सर्वप्रथम आपणा सर्वांना वंदन करतो. त्याचप्रमाणे या कीर्तन श्रवणासाठी राजा परीक्षितीच्या भूमिकेमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी समोर बसला आहात. मी कोणाचा नामोल्लेख करत नाही, परंतु लेकराला आशीर्वाद देण्याकरता तुम्ही सर्व मायबाप या ठिकाणी उपस्थित आहात. लहानपणापासून ज्यांच्या अंगखांद्यावर मी खेळलो, मी ज्यांच्या सहवासामध्ये लहानाचा मोठा संत श्रीपाद बाबा व संत रामदास पालखी सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय गुरुवर गोविंदबाबा गाडगे देखील ते आज या ठिकाणी मला आशीर्वाद देण्याकरता, मला भेट देण्याकरता ते उपस्थित आहेत. मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना साष्टांग सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी वैकुंठवासी समर्थ सद्गुरू रामदास बाबा पुण्यतिथी सोहळा 79 वर्ष आपण सतत बाबांचा वसा आणि वारसा ज्यांनी सुरुवात केली त्यांनी तो वसा वारसा तरुणांच्या हातामध्ये दिला आणि तरुणांनी अजूनच वृद्धिंगत करून या बाबांच्या या ठिकाणी आलेलं आपण सर्वजण पाहत आहोत. मी आपल्या सगळ्यांचं अंतःकरणापासून मनापासून आज समर्थ सद्गुरू सच्चिदानंद तिथी सोहळा असल्याचा आनंद मला होतोय. विठ्ठल मी बाबांच्या चरणाजवळ एकच प्रार्थना करेन, भगवंता ज्याने 79 वर्ष तुमची सेवा, सर्व सेवेकरी मंडळीची मला सेवा इथून पुढच्या आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत
मुलाने आई वडिलांची सेवा करावी, मुलाचा धर्म आहे. साधकाने सद्गुरूची सेवा करावी हा साधकाचा धर्म आहे. याच न्यायाने प्रत्येक मानवाने त्या भगवंताची सेवा करावी हा प्रत्येक मानवाचा धर्म आहे. पुन्हा यावं लागतं. ज्ञानोबा नाथ राय आले, तुकोबा आले, गोरोबा काका आले, चोखोबा आले, संत श्रीपाद आणि कुठं वडगाव आनंद. पण तुमच्या गावाला आनंद देण्याकरता बाबा या ठिकाणी आणि या गावाला आनंदित करून गेली. आणि खरंच या ठिकाणी ज्या वेळेला आलो त्यावेळेला खरं आनंद वाटला. फक्त नाव नाही वडगाव, इथं आनंद आहे याचा स्पर्श मी अनुभवतोय. विठ्ठल धर्म आहे, परंतु मानव मात्र आपल्या धर्मापासून ज्यावेळेला च्युत होतो त्या आणि प्रत्येकाला वैकुंठ घेऊन जाण्याकरता प्रयत्न केला. म्हणून तुकोबाराने देहूमध्ये प्रयत्न केला, ज्ञानोबाराने आळंदीमध्ये प्रयत्न केला, गोरोबा काकांनी तेरमध्ये प्रयत्न केला, चोखोबाराने मंगळवेढ्यामध्ये प्रयत्न केला, नामदेवरायांनी पंढरपूरमध्ये प्रयत्न केला. एकूणच महाराष्ट्रामध्ये संतांची 57 संतांची मांदियाळी नावाला आहे. परंतु त्यानंतर अनेक संत बाबासारखे या महाराष्ट्रामध्ये अवताराला आले आणि तुम्हाला मला वैकुंठाचा मार्ग सुकर व्हावा याकरता प्रयत्न केला. बाबांनो, मनुष्य जन्म मिळाला, तुम्ही जर ठरवलं तर तुम्हाला वैकुंठाला जाता येईल. तुम्ही जर ठरवलं तर कैलासाला जाता येईल. तुम्ही जर ठरवलं तर स्वर्गालाही जाता येईल. आणि तुम्ही जर काहीच नाही ठरवलं, करू नये ते करू लागला, खाऊ नये ते खाऊ लागला, पिऊ नये ते पिऊ लागला, वागू नये तसे जर वागू लागला तर मग नरकाचं दार तुमच्यासाठी 100% खुलं आहे हे त्यांनी सांगून ठेवलंय. मनुष्य जन्म मिळाला, तुम्ही ठरवा. आणि म्हणून प्रत्येक जण साधू संतांनी सांगितल्याप्रमाणे त्या भगवंताची सेवा करतोय. हो, कोण कुठल्या पद्धतीनं, कोण कुठल्या पद्धतीनं, कोण कोणाची, कोण कोणत्या देवाची, कोण कुठल्या देवतेची, कोण कुठल्या देवाची, पण प्रत्येक जण सेवा करतोय. हो, आणि त्या सेवेच्या माध्यमातून साधू संतांनी या समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. खरा खोटा सगळे देवदेव करतात, सगळेच भक्ती करतात, सगळेच सेवा करतात. पण तुकोबारामध्ये आम्ही कशा करता आलो? खरा खोट्याचा निवाडा करण्याकरता आलो. तुकाराम महाराजांची भूमिका. आणि ज्या वेळेला उत्तर प्रदेशामधून बाबा
बाबासारखे यायचं. कबीर महाराज या महाराष्ट्रामध्ये आले, त्यांनी सुद्धा या महाराष्ट्राची सेवा पाहिली, महाराष्ट्राची भक्ती पाहिली आणि त्यांच्या मुखातून सच शब्द निघाले, अरे महाराष्ट्र खरंच महाराष्ट्र आहे, भक्ती करतो, सेवाही करतो. पण त्यांच्या मुखातून निघालेले शब्द आहे, सब करते हैं लेकिन थोडा थोडा फेर पडता है. सेवा सगळंच करतात, सब करते हैं लेकिन थोडा थोडा फेर पडता है. आणि तो फरक साधू संतांनी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला, दाखवण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी त्यांच्या मार्गाला जाण्याचा प्रयत्न केला हा त्यांचं कल्याण झालं, आणि जे त्यांच्या मार्गाला नाही गेले हा त्यांचं मात्र अकल्याण ठरलेलं आहे. म्हणून तुमचं माझं कल्याण व्हावं याकरता साधू संतांनी केलेली सेवा, त्या सेवेचा महाराज कळत झाला. बाबा कुठून आले, कोण, काही संबंध नाही, पण 83 वर्ष त्यांचा पुण्यतिथी सोहळा आपण करतोय. त्यांनी केलेली सेवा हा तुमच्या लक्षामध्ये यावी याकरता कबीर महाराज म्हणतात, हा सेवा सगळेच करतात, पण कशी करतात जरा समजून घ्या. तलाव नद्या भरलेल्या आहेत, आता त्या नद्या भरलेल्या आहेत, तलाव भरले, त्या ठिकाणी सब करते लेकिन थोडा थोडा फेर पडता है. तो फरक तुमच्या लक्षामध्ये मला आणून द्यायचा आणि माझी सेवा संपवायची. साधू संतांनी सेवा केली, आपणही सेवा त्यांच्या नंतर करतोय, पण फरक आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये काय झालेला आहे आणि तो फरक आपल्या लक्षात यावा याकरता ही गोष्ट आहे. त्या नद्या भरलेल्या असतात, पाणी असतं, त्या ठिकाणी एक बैल सताना नावाचा पक्षी असतो, त्याला शास्त्रीय भाषेमध्ये धीवर पक्षी म्हणतात. तो पक्षी काय करतो, वर आकाशामध्ये जातो. आकाशामध्ये गेल्यानंतर त्या पाण्यामध्ये वर आकाशामधून कोणता मासा झोपलेला आहे आणि कोणता जागृत आहे हे वर आकाशामधून असा संधान साधतो, शांत होतो. संधान, कुठला मासा झोपलेला, मासा झोपलेला लक्षात आल्याबरोबर लगेच इंदा, लगेच उडी घेतो आणि आज त्या पाण्यामध्ये आल्यानंतर स्नान करतो आणि तो झोपलेला मासा पकडतो आणि काठावर येऊन भोजन करतो. बघा, काही मिनिटांमध्ये संधान, इंधन, स्नान आणि काठावर येऊन भोजन. शास्त्राच्या भाषेमध्ये धर्म, अर्थ, काम आणि आता याची ही जादू एका झाडावर बसलेल्या कावळ्याने पाहिली. मला आपला भाऊबंद आकाशामध्ये जातो, लपडंग लपडंग करतो, स्थिर होतो, उडी घेतो आणि मासा पकडून काठावरून पोटभर आपल्या समोर खातो. आणि आपलं तर म्हणलंय शेणातले किडे खाता खाता आयुष्य चाललंय. आपण याच्यासारखं केलं तर सब करते है लेकिन थोडा थोडा फेर पडता है, हे लक्षात आणून देण्याकरता हा दृष्टांत कबीर महाराजांचा. आणि ज्या वेळेला त्या कावळ्याने पाहिलं, काय म्हणे याच्यासारखं तर करायचं, वर जायचं, असं असं करायचं, उडी घ्यायची, मासा पकडायचा, खायचा. महाराज तो गेला, वर आकाशामध्ये गेला, लपडंग 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 केलं, पण कोणता मासा झोपलेला, कुठला जागृत, याला कुठे दृष्टी. पण याच्यासारखा हा करायला गेला, वर गेला. आता वर आकाशामध्ये वरून त्यानं ते पाहिलं नाही, काय नाही, अंधेरीने उडी टाकून तिथून खाली, जसा खाली आला तसा त्या नदीमधला खडक, मला त्या खडकावर त्याची चोच आदळली. चोच आदळल्याबरोबर त्या चोचेचे 2 तुकडे झाले, रक्त बंबाळ झाला. मरतो की काय म्हणून आता वाचण्याकरता महाराज तो वर निघण्याचा प्रयत्न करतो. वर निघता निघता त्या नदीमधलं शेवाळ त्याच्या मानगुटीमध्ये आहे अडकलं. वर निघायचा प्रयत्न करतो, काव 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 काव. त्या भावबंदाला, झाडावरच्या भावबंदाला म्हणतो, अरे या मला वाचवा, मी मरतो. कबीर महाराज शेजारून चालले होते. वेड्या, जानत नाही पूजत नाही, देखत काम करते हो. त्याच्यासारखं करायला गेलास का? जानत नाही पूजत नाही, देखत काम करते हो. अब सेवाल में मुंडी अडकी, काय कुफडपड करते हो. गत प्राण झाला, गत प्राण झाला. त्याला कोणी वाचवलं? मी त्या कावळ्याचं सांगत नाही, मी त्या कावळ्याचं सांगतच नाही. साधू संतांनी सांगितलेला एक मार्ग आणि आपण चाललो दुसऱ्या मार्गाने. ठरवा, आज सर्वा, आज ठरवा, सब करते हैं लेकिन थोडा थोडा फेर पडता है. आणि तो फरक तुमच्या लक्षामध्ये यावा याकरता आजचा अभंग विशेषत्वाने मी बाबांच्या चरणाजवळ निवडलेला आहे. आणि अभंगामध्ये महत्वाचा शब्द आहे अनुग्रह.
करता हा अभंग तुमच्या पुढे ठेवलेला आहे. मी सगळ्यांच्या पाया पडतो. तुम्ही खूप सेवा केली बाबांची. तुमच्या पाया पडतो, तुम्हाला साष्टांग दंडवत घालतो आणि तुम्हाला एक प्रश्न विचारतो. त्या प्रश्नाचं उत्तर मला सगळ्याकडनं पाहिजे. या अभंगामधला अनुग्रह हा शब्द किती लोकांना माहिती? अनुग्रह म्हणजे काय? अनुग्रह कुठे मिळतो? अनुग्रह मिळाल्यानंतर प्राप्ती काय? या 3 प्रश्नाचे उत्तर ज्यांना ज्यांना माहित असेल, तुमच्या पाया पडतो, पांडुरंगाची शपथ, तुम्ही हात वर करा. या 3 प्रश्नाचे उत्तर ज्यांना ज्यांना माहित असतील त्यांनी. विठ्ठल विठ्ठल बस याच गोष्टी लक्षात येईल तुमच्या. सब करते हैं लेकिन यही तो फेर पडता है. ज्ञानोबारांनी 700 वर्ष झाले महाराज. ज्ञानोबारांनी हाडाची काळ रक्ताचं पाणी केलं. या महाराष्ट्रासाठी दगड माती सर्व सहन केलं. पण त्यांना अनुग्रह समजून द्यावा याकरता रात्रंदिवस प्रयत्न केला. पण आज या महाराष्ट्राला अनुग्रह माहिती नाही, हे मात्र आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे. मग आता मला सांगा, अनुग्रह माहिती नाही, ऐकणाराचं चुकलं का सांगणाराचं चुकलं? समर्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबाची अमृतवाणी सांगतो तुम्हाला. तुम्ही ऐकायला आलेत, आम्ही सांगायला आलो. आजपर्यंत जर अनुग्रह माहित नसेल या महाराष्ट्राला, तर ऐकणाराचं चुकलं का सांगणाराचं चुकलं? तर बाबाच्या मुखातले शब्द आहेत, ऐकणारे सोन्याहून पिवळे आहे. आबा बाबा किती प्रेम देतात ही मंडळी. अरे काही भेट नाही, गोट नाही, काही ओळख नाही, पाळख नाही. मला त्या सोसायटीमध्ये घेऊन गेली. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सगळे चेअरमन, सगळी मंडळी किती प्रेमाने माझं आगत स्वागत केलं. त्या मंडळी ऑफिस मध्ये आल्यानंतर किती मंडळी चौकून किती प्रेम दिलं मला. मग ऐकणाराचं चुकलं आतापर्यंत अनुग्रह माहिती नाही का सांगणाराचं चुकलं? तर ऐकणारा समाज सोन्याहून पिवळा आहे, सांगणारीच मंडळी महाराज गैरहजर त्या ठिकाणी. आणि म्हणून संतांनी या गैरहजर मंडळीला सरळ करण्याकरता अभंगवाणीमध्ये ताशेरे ओढले. पोट भरावया कीर्तन करीती, भाडे भोळे भोंदिती, आपण वर्मने नती कीर्तनाचे की जी मायबाप विठाला विठाला परमार्थाची सुरुवात म्हणजे अनुग्रह आहे. जोपर्यंत अनुग्रह समजत नाही, अनुग्रह आपल्याला प्राप्त होत नाही, तोपर्यंत परमार्थाची सुरुवात नाही. मग आधी मला सांगा, जन्मल्यानंतर माळ घालायच्या आधी या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे होता, व्हायला पाहिजे, तो विचार होत नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणले, आलो आता आम्ही खरा खोट्याचा निवाडाच करू. हो, आणि जेव्हा खरा खोट्याचा निवाडा करण्याची वेळ आली, त्यावेळा मंबाजी आडवा आला, रामेश्वर भट्ट आडवा आला. पण तुकोबारायांनी मात्र त्यांचा विचार केला नाही. त्यांचा विचार केला नाही. या भोळ्या भाड्या समाजाला योग्य दिशा करत देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि तोच प्रयत्न सर्व साधू संतांनी केला. जोपर्यंत अनुग्रह प्राप्त होत नाही, तोपर्यंत या समाजाला भक्तीची दिशा कळत नाही, भक्तीचा अनुभव येत नाही, भगवत प्राप्तीचा साक्षात्कार जीवाला होत नाही. म्हणून तो अनुग्रह समजून देण्याकरता महाराज प्रयत्न केला. माऊली ज्ञानोबारायांनी 22 वर्ष प्रयत्न केला. पण 22 वर्ष या महाराष्ट्रामध्ये गावोगाव, गल्लोगल्ली, दारोदार फिरले. तो अनुग्रह, तो देव, तो ईश्वर, ती भक्ती या समाजाला समजावण्याचा प्रयत्न केला. पण माऊली ज्ञानराजाला नाही समजून घेतलं या महाराष्ट्राने. अरे आळंदीकरांना नाही समजून घेतलं. भूक लागली, 4 घरं भिक्षा मागायला जावं, तर माझ्या माऊली ज्ञानराजाच्या झोळीमध्ये या समाजाने माती टाकली. नाही, मग ज्ञानोबारायला समजून घेतलं. आई वडिलाला जिवंतपणे देहांत प्रायश्चित्त घ्यायला भाग पाडलं. कशा करता आले होते माऊली? आपल्या उद्धाराकरता, आपल्या कल्याणाकरता. पण माऊलीला नाही या समाजाने समजून घेतलं. पण तरी देखील लोकांनी दगड मारली, लोकांनी माती टाकली झोळीमध्ये. पण
माझ्या माऊली ज्ञानराजाने 9033 ओव्याचं दान या समाजाकरता निर्माण करून ठेवलं. ज्ञानेश्वरी भाग दान को रामदास स्वामींनी निर्माण करून ठेवला. जगद्गुरु तुकोबरायांनी गाथा निर्माण करून ठेवला. हे सगळं केलं महाराज. परंतु त्यांच्या वाट्याला काय आलं सांगण्याचा त्यांनी खऱ्या खोटाचा निवाडा करत असताना माऊली महाराजांनी सर्व केलं. आणि आता 21 वर्ष संपले आणि माऊली तीर्थयात्रा करत करत पंढरपूरला पोहोचले. आणि पंढरपूरला गेल्यानंतर माऊली ज्ञानराजांनी पांडुरंगासमोर हात जोडले. पांडुरंगा, ज्या कारणासाठी आलो होतो ते कारण आता संपलं. आता असं वाटतं समाधी घ्यावी. महाराज, एक महात्मा ज्या वेळेला या मृत्यू लोकांमधून जायचं म्हणतो त्यावेळेला सामान्य समाजाला दुःख होईल याच्यामध्ये काही नाही, काही मोठं काम नाहीये. पण ज्या वेळेला ज्ञानराजा पांडुरंगाच्या समोर हात पसरतात, देवा आता समाधी घ्यावं म्हणतो, समाधीचं नाव काढल्याबरोबर पांडुरंगाचं अंतःकरण भरून आलं. ज्ञाना, अरे तुझं वय किती आणि एवढ्या लवकर? पण ज्ञानराजा म्हणतात, देवा ज्या कार्यासाठी आलो होतो ते कार्य समाजाने समजून घेऊ न समजून घेऊ पण समजून देण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वरी चांगदेवपासाठी हरिपाठ अमृत अनुभव त्यांच्या पुढे निर्माण करून ठेवला. आता जाण्याची इच्छा आहे, मला तू आज्ञा दे. पांडुरंगाचं मन देखील भरून आलं. निवृत्तीनाथाला कळालं. निवृत्तीनाथ तर मला ते निवृत्ती होते, पण ज्यावेळेला माऊली समाधीचं नाव घेतात त्यावेळेला ढसा ढसा निवृत्तीनाथ रडतात, नामदेव रडतात, देवही रडतात. सज्जन हो, एक महात्मा ज्या वेळेला या मृत्यू लोकांमधून जाण्याची इच्छा व्यक्त करतो त्यावेळेला देवालाही सहन होत नाही. महाराज, असे अनेक महात्मे या महाराष्ट्रामधून, या महाराष्ट्राचं कल्याण व्हावं याकरता रात्रीचा दिवस करून महाराज निघून गेले. पण तरी देखील माणसं समजून घ्यायला ही गोष्ट तयार नाहीत. परंतु तरी देखील महाराज त्यांचा वसाहरी वारसा आज महाराष्ट्रामध्ये, हा त्यांचा वसाहरी वारसा चालवणारे कीर्तनकार या महाराष्ट्रामध्ये आहेत. फक्त आता आपल्याला त्यांची निवड करता आली पाहिजे, आपल्याला त्यांना शोधता आलं पाहिजे. आहेत, हा सगळे दिसतात, हो सगळे दिसतात, सगळं चाललेलं आहे. पण जोपर्यंत तो अनुग्रह काय आहे, जोपर्यंत आपल्याला कोणी समजून सांगत नाही तोपर्यंत परमार्थाची सुरुवात नाही. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो, आई वडिलांना देहांत प्रायचित्त घ्यावं लागलं. पण ज्या दिवशी समर्थ सद्गुरू निवृत्तीनाथ माझ्या आयुष्यामध्ये आले, मला समोर बसवलं. ज्ञानदेव म्हणे मी चाडे, सद्गुरूने केला कोडे, माता हात ठेवला ते पुढे बीजची वाहिले. मला समोर बसवलं आणि मस्तकावर हात ठेवला आणि हात ठेवल्यानंतर ते बीज, तो अनुग्रह माझ्या निवृत्तीनाथाच्या कृपेनं मला प्राप्त झाला. आणि त्या नामाच्या योगाने, त्या अनुग्रहाच्या योगाने हा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तुमच्या पुढे ठेवला. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सगळं जे काही निर्माण केलं ते मी नाही केलं, माझ्याने नाही झालं, तर समर्थ सद्गुरूची कृपा. म्हणून हे तुमच्या पुढे मी मांडू शकलो. एवढी लीनता, एवढी नम्रता माऊली ज्ञानराजाने घेतली. सज्जन हो, म्हणजे माऊली ज्ञानराजाचा परमार्थातला प्रवास अनुग्रहानंतर आहे. जगद्गुरु तुकोबारायला विचारला, तुकोबाराय तुमचा प्रवास कधी सुरू झाला? तुकोबाराय म्हणतात 400 एकर जमिनीचा मालक होतो. दुष्काळ पडला, आई वडील गेले, भाऊ गेला, एक पत्नी अन्न न करता गेली. पण ज्याच्या करता आलो होतो ती गोष्ट साध्य होत नाही तोपर्यंत रात्रंदिवस त्या भगवंताचं नामस्मरण, गोरवाळा, भंडारा, तर कधी भांगिरी. परंतु समाधान नव्हतं, कारण जो अनुग्रह मला मिळाला पाहिजे तो अनुग्रह जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत समाधान नाही. पण तुकोबाराच्या जीवनामध्ये तो दिवस उजाडला. कुठला? माग शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार केला Love
अंगीकार केला माझ्या बाबाजी चैतन्याने आणि मला काय दिलं? बाबाजीने स्वप्नी येऊने तुक याला अनुग्रह दिला निज प्रीती, अनुग्रह दिला निज प्रेम, अनुग्रह दिला निज प्रेम, बाबाजीने स्वप्नी येऊने तुक याला अनुग्रह दिला निज प्रीती, चैतन्याची कृपा झाली, जवळच ओतुरला. आणि ज्या वेळा सद्गुरूचा मस्तकावर वरद हस्त प्राप्त झाला, अनुग्रह प्राप्त झाला, त्या दिवशी तुकोबरायच्या मुखातले शब्द आहेत, कृत्य कृत्य झालो, इच्छा केली ते हात ठेवी नमस्तकी प्रसाद देवुनिके, प्रसाद देवुनिके, प्रसाद देवुनिके सुखी. हात ठेवी नमस्तकी प्रसाद देवुनिके, प्रसाद देवुनिके, प्रसाद देवुनिके. मस्तकावर निवतुनात आणि हात ठेवला, अनुग्रहाचा प्रसाद प्राप्त झाला, ज्ञानोबराचा पारमार्थिक प्रवास सुरू झाला. जगातून तुकोबरायचा बाबाजी चैतन्याची कृपा झाली, मस्तकावर हात ठेवला, माझ्या तुकोबरायच्या परमार्थाची सुरुवात झाली. परंतु नामदेवरायला मात्र थोडा वेळ लागला. कारण वय वर्ष 6. आईने सांगितलं, नामा नैवेद्य घेऊन देवाला जा. आईने नैवेद्य दिला. नामदेवराय वरावळा जातात, देवाच्या समोर ठेवतात आणि देवाला सांगतात, देवा आज बाबा घरी नाहीत, आईने जबाबदारी दिली, हा नैवेद्य घ्या. महाराज बराच वेळ झाला पण देव येत नाही. त्या नामदेव महाराजांनी विनंती केली, देवा घेऊन आलो नैवेद्याला, एक तरी घे घास विठ्ठला. देवा बाबा घरी नाही, रोज पोटभर जेवतो, पण आज एक घास तर घे. पण तरी देव येत नाही, नामदेवराच्या नैवेद्याचा स्वीकार करत नाही. बराच वेळ झाला. तेव्हा नामदेवराय म्हणतात, देवा तुला नसेल भूक लागली, पण मी लहान लेकरू आहे राजा, मला भूक लागली, माझ्याकरता तरी ये. तरी देव येत नाही. मग मात्र नामदेवरायने सांगितलं, देवा माझी ओळख करून देतो आता तुला. नामा म्हणे देवा करा माझी किंवा देवा करा देवा तुम्हाला यायचं नसेल तर मग माझा जीव तरी घ्या, आणि तुम्ही जीव घेणार नसाल तर नाही तरी पायी ठेवीन जीव, असाही दुसरा एक त्याच्यामध्ये अर्थ. जर तुम्ही नाही यायचं नसेल तुम्हाला काही हरकत नाही, मी जीव देईन. आता महाराज जेव्हा नामदेवराय देव येत नाही, देवाने प्रगट व्हावं याकरता जीव द्यायला तयार झाले, त्यावेळेला महाराज त्या मूर्तीमधून चतुर्द्रुपामध्ये भगवंत पाषाणाची मूर्ती देवती
चतुर्मुख रूपामध्ये प्रगट झाले आणि भगवंताच्या ताटामध्ये जेवले. हे खरं आहे का खोटं आहे? खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. फिरविले देवळाचे का माझी ख्याती नामदेव हाती दूध प्याला. खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. नामदेव कीर्तन करी देवना पुढे देवनाचे पांडुरंग. हे खरं आहे का खोटं आहे? हे सगळं खरं आहे. पण ज्या वेळा संत मांदियाळी एकत्र आली, कोणतं मडकं कच्च आणि कोणतं पक्क. गोरोबा काका म्हणले आज बरेच दिसतात, माळकरी दिसतात, बिनमाळकरी दिसतात, उभ्या गंधावाले दिसतात, आडव्या गंधावाले दिसतात, गोलगंधावाले दिसतात, बिना गंधावाले दिसतात. परमार्थामध्ये कोण कच्चा आणि कोण पक्का होऊ द्या फैसला गोरोबा काका. मग गोरोबा काकाने घेतलं थापटणं. पहिलाच निवृत्तीनाथाच्या मस्तकावर ते थापटणं ठेवल्याबरोबर मडकं पक्क ठरलं. गडे ज्ञानोबाईचं मडकं पक्क ठरलं, सोपान काकाचं मडकं पक्क ठरलं, मुक्ताबाईचं मडकं पक्क ठरलं आणि नामदेवरायचं मडकं हे तर तुम्हाला माहित होतं. मग मला कशाला बोलवलं? हे फक्त तुम्हाला बाह्यांगाने ही गोष्ट माहिती आहे, अंतरंगाची गोष्ट तुम्हाला माहिती नाही. आणि ते सांगण्याकरता माझी भूमिका आहे. हो, नामदेवरायचं मडकं कच्च ठरवलं. नामदेवराय रडत देवाकडे गेले, देवा मी कच्चा आहे का? त्यावेळेला देवाने सांगितलं, नामा ताटामध्ये देव जेवतो, कीर्तनामध्ये नाचतो. हा बाबा, हे माझं लटकं रूप आहे. खऱ्या स्वरूपाची तुला अजून प्राप्ती नाही. जोपर्यंत तुला अनुग्रह प्राप्त होत नाही तोपर्यंत तू पक्का होऊ शकत कोण कोण? मग आता तुम्ही तुमचा विचार करा. नामा तुला जर पक्का व्हायचं असेल तर गुरु प्रचिती, शास्त्र प्रचिती आणि आत्मप्रचिती प्राप्त समर्थ सद्गुरू जीवनामध्ये भेटावे लागतात. जोपर्यंत तुला सद्गुरू भेटत नाहीत, तो अनुग्रह प्राप्त होत नाही, हा तोपर्यंत माझ्या खऱ्या स्वरूपाची तुला जागृती होऊ शकत नाही. म्हणून एक काम कर, ज्ञानोबाचा हात धर आणि जावड्या नागनाथाला. गेले मराठवाड्यामध्ये आवड्या नागनाथाला विसोबा काकाची शरणागती केली. विसोबा काकाने मस्तकावर हात ठेवून कोणता अनुग्रह? अनुग्रह हा काही आदल्या मधल्या गुरुला देता येत नसतो, त्याला गुरु परंपरा पाहिजे. या भारतामध्ये गुरु परंपरा पहिल्या दोन, एक वैष्णव आणि दुसरी शैव. जो कोणी परमार्थ करत असेल या दोन परंपरेमध्ये असला पाहिजे. एक परंपरा आहे वैष्णव, दुसरी आहे शैव. पुन्हा त्या दोन परंपरेच्या दोन परंपरा झाल्या. हा वैष्णव परंपरेच्या दोन परंपरा आणि शैव परंपरेच्या दोन परंपरा. वैष्णव परंपरेमध्ये आनंद आणि दुसरी परंपरा आहे ती चैतन्य. आणि शैव परंपरेमध्ये दोन परंपरा झाल्या, एक आहे स्वरूप आणि दुसरी आहे प्रकाश. या चार परंपरेमध्ये, गुरु परंपरेमध्ये ज्याचा जन्म झाला त्यालाच अनुग्रह माहितीये. नाहीतर मग गेले आळंदीला, ठेवली 10 रुपयाची माळ घेऊन समाधीवर घातली माळी गळ्यामध्ये आणि निघाला वारीला, त्याला ही परंपरा, हा अनुग्रह माहिती नाही. त्याकरता ह्या चार परंपरा आहेत. त्या चार परंपरेमध्ये आपला नंबर लागतो का? जसं हे आपण, हा आपला बाप, हा त्याचा बाप, हा त्याचा बाप, हा त्याचा बाप. आता मी बाप का म्हणतो? कारण माझी विदर्भाची भाषा आहे बाप. तुम्ही वडील म्हणा. हे तुम्ही, हे तुमचे वडील, त्यांचे वडील, त्यांचे वडील, त्यांचे वडील. तुमच्या पिढीतला हा 5वा माणूस होता म्हणून तुम्ही आम्ही जन्माला आलो. तसं परमार्थामध्ये हे तुम्ही, हे तुमचे सद्गुरू, हे त्यांचे सद्गुरू, हे त्यांचे सद्गुरू, हे त्यांचे सद्गुरू, अशी परंपरा हा त्या संप्रदायाची, चैतन्य, आनंद स्वरूप आणि प्रकाश या चार संप्रदायाची जुळली पाहिजे. हा महाराज, माझं परमभाग्य विदर्भामधून, वाशिम जिल्ह्यामधून शिक्षण झालं आणि ईदभर पोटाची खळगी भरण्याकरता पुण्याला आलो. MIT विश्वशांती विद्यापीठामध्ये सर्व्हिस करतो आणि माऊली ज्ञानोबरायच्या जवळ भोसरीमध्ये राहत असल्यामुळे मला संत सहवास घडला आणि गुरुप्रचिती, शास्त्र प्रचिती, आत्मप्रचिती प्राप्त समर्थ सद्गुरू जो अनुग्रह
समाजाला जो शरण त्याला देत होते, हा त्यांची समर्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांची भेट झाली, रामदास बाबांची भेट झाली. सांगू माझी गुरु परंपरा. हंस ब्रह्मा अत्री दत्त नारायण लक्ष्मण बलभीम सकानंद शांताबाई बंडोबा केरोबा श्रीपाद बाबा रामदास बाबा आणि इंगोले महाराज. अशी जर गुरु परंपरा तुमच्याकडे असेल अनादी कालापासूनची, आणि अशी जर परंपरा असेल, असे सद्गुरू जर तुमच्या जीवनामध्ये भेटले, तरच तुम्हाला अनुग्रह माहित होईल, तरच त्या अनुग्रहाचा अनुभव तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होईल. अन्यथा कीर्तन ऐका, वाऱ्या करा, एकादशी करा, उपवास व्रत वैकल्य करा, हे सगळे सांगतात, सगळेच करतात. पण कबीर महाराज म्हणतात अनुग्रह मिळवायचा असेल आणि परमार्थ संतांच्या परंपरेप्रमाणे व्हायचा असेल, तर त्याकरता अनुग्रह मिळावा लागतो. नामदेवराय कच्चे ठरले का? तर गुरु परंपरेने अनुग्रह मिळाला नव्हता, म्हणून विसोबा काकाची शरणागती केली. आणि मग गुरु परंपरा म्हणजे शैव संप्रदायाची, प्रकाश संप्रदायाची परंपरा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा, सकळ सिद्धाचा तुम्हाला अनुग्रह जरी तुमच्या लक्षात आला तर माझं कीर्तन सार्थ होईल. कारण साधू संतांनी ज्या करता अवतार घेतला ती गोष्ट जर तुमच्या लक्षात नाही आली तर आयुष्य व्यर्थ जाईल. आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा, आदिनाथ शंकर भगवंतापासून मच्छिंद्र गोरक्ष गैरीनाथ आणि निवृत्तीनाथ ज्ञानदेवा सार चोजविले, ज्ञानोबरापर्यंत तो अनुग्रह आला. मग ज्ञानोबरा ज्ञानदेव उपदेश करून या पायी सोपान मुक्ताबाई उपदेशिले, आणि मुक्ताबाईने बोध खेचरासी केला. तो अनुग्रह खेचराला प्राप्त झाला, आणि तोच अनुग्रह तेरे नाम याला बोधी तेरे नाम याला बोधी तेरे नाम याला बोधी तेरे नाम याला बोधी मुक्ताबाईने बोध खेचरासी केला. नामदेवराला समोर बसवलं. कथा सगळे सांगतात हो, पण ही गोष्ट कोण सांगेल? समोर बसवलं, मस्तकावर हात ठेवला, आणि आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा ही गुरु परंपरा ज्ञानोबरापासून सोपान काका मुक्ताबाई खेचरापर्यंत आलेली. खेचर स्वामीने तो अनुग्रह दिला. महाराज मस्तकावर हात ठेवल्याबरोबर नामदेवराय पक्के झाले, त्याची लक्षणं आहेत. हा ती नामदेव महाराजांनी अभंगामध्ये लिहून ठेवली आहे का? परमार्थामध्ये पक्का कोण? पक्का झाल्याची लक्षणं काय? ज्या वेळेला सद्गुरू मस्तकावर हात ठेवला तो अनुग्रह प्राप्त झाला, त्यावेळेला श्रवणेंद्रियामधून नामाचा अनुग्रह देता देता नामाय कोणी नामा थरारला मूर्छित पडला भूमीवरी, भूमी लोळे नामा कंठ सद्गदी डोळिया स्रवत अश्रुपा. अनुग्रह प्राप्त होता होता कंठ सद्गदित झाला, अंगावर रोमांच उभे राहिले, आणि डोळ्यामधून आनंदाश्रूच्या धारा वाहू लागल्या. शरीर थरथर 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 कापू लागलं. ना बाबा भागवतामध्ये पुष्टी देतात, कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री
सात्विक भाव उत्पन्न होता देव कृपा करी. जोपर्यंत हे भाव प्राप्त होत नाही तोपर्यंत देव कृपा करत नाही. आणि हे भाव प्रगट होण्याकरता सद्गुरूकडनं गुरु परंपरेनं आलेला अनुग्रह जीवाला प्राप्त होणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला नामदेवाला तो अनुग्रह प्राप्त झाला, अष्टसात्विक भाव भरून आले, त्यावेळेला नामदेवराया पक्के झाले. मग आता आपण ठरवा गड्या, आज भेटलो उद्या गॅरंटी. प्रमोद भाऊ, आज भेटलो उद्या गॅरंटी. तुमच्या आमुच्या पडल्या गाठी, गाठी पडल्या तुटण्यासाठी, तेव्हा कुठे तू असशील देवा. दैव गतीचा फेरा पाखरा, तुफान सुटला वारा, पाखरा तुफान सुटला वारा. आज आपण भेटलो, उद्याची गॅरंटी. कोण दिवस येईल कायसा नाही देहाचा भरवसा. एखाद्या वेळेला उद्या यमा घरचा पाहुणा येईल, प्राण तो आपुला घेऊन जाईल. तुकड्या दास मरे प्रभूला स्मरा, तोच देईल थारा पाखरा, तुफान सुटला वारा, पाखरा तुफान सुटला वारा. एखाद्या वेळेला उद्या आपल्या आयुष्यामध्ये काय घडेल माहिती नाही. पण कबीर महाराज म्हणतात, जे चुकलं ते सुधरा. कधी सुधरा? कल करो से आज, आज करो से अब, निकल जाएगा श्वास तो करेगा कब. असं जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या आयुष्यात काहीतरी चुकलं, तर मग आता सुधरा गड्या, सुधरा. आणि ते उद्या नाही, कल करे तो आज, आज करो से अब, निकल जाएगा श्वास तो करेगा कब. हे महाराज नाथ बाबाच्या उशिरा लक्षामध्ये आलं. जाऊ द्या, कोणाचे 5 गेले असतील, कोणाचे 25 गेले असतील आयुष्यातले वय, कोणाचे 50-100 इकडे गेला असाल, पण लक्षात आलं नसेल, काही हरकत नाही. पण आज तुम्ही भाग्यवान आहात, आज जिवंत आहात. आज तरी गोष्ट समजून घ्या, नाथ बाबाला 12 वर्ष लागली ही गोष्ट समजायला. बालपणी आई वडील नाथ बाबा वारले, आजच्या अभंग करते नाथ बाबा पैठण निवासी. आई वडील बालपणी वारले, आजोबाजीने सांभाळ केला. अरे पोरक झालेलं लेकरू रोज सकाळी उठायचं, शंकराच्या मंदिरामध्ये जायचं आणि आधार शोधायचं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. रोज मुलामध्ये खेळणं नाही, बागडणं नाही, शाळेमध्ये जाणं नाही, रोज जाऊन मंदिरामध्ये फक्त ओम नमः शिवाय. किती दिवस? दिवस नाही. किती महिने? महिने नाही, 12 वर्ष. ओम नमः शिवाय. आता ओम नमः शिवायचा जप करणार ही गोष्ट लक्षात घ्या. 12 वर्ष ओम नमः शिवायचा जप केला, पण भगवंताचं दर्शन नाही. त्यावेळेला 12 वर्षानंतर एक तप पूर्ण झालं आणि प्रत्यक्ष या पिंडीमधून प्रकाश, लख प्रकाश पडला आणि आकाशवाणी झाली, नाथा माझ्या स्वरूपाचं दर्शन तुला व्हायचं असेल, नामदेव रायासारखं तुला जर पक्क व्हायचं असेल तर इथं थांबून जमणार नाही, ओम नमः शिवायचा जप करून जमणार नाही. तर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देवगिरी किल्ल्यावर जनार्दन पंत, दत्तप्रभूचा अनुग्रह प्राप्त झालेले जनार्दन पंत, त्यांच्याकडे जा, त्यांच्याकडनं तो अनुग्रह समजून घे, तू पक्का होशील, तुला माझ्या स्वरूपाचं दर्शन होईल. नाथ बाबा मध्यरात्री आजोबाजीचा विचार न घेता अनुवारी पायानी पैठण ते देवगिरी किल्ला जनार्दन पंताकडे येतात. कथाभाग लांबवत नाही. आणि ज्या वेळेला महाराज शरण जातात, मस्तकावर हात पडतो, हा गुरु परंपरेला आलेला अनुग्रह, दत्तप्रभू पासूनचा अनुग्रह जनार्दन पंताला. आणि जनार्दन पंताने जेव्हा मस्तकावर हात ठेवला त्यावेळेला प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन झाल्याचा पुरावा गवळणी आम्ही म्हणतो नेहमी, सावळा Oh
आणि नाथ बाबा म्हणतात काय माझं भाग्य, सावळा देखील आनंदाचा तेने आनंदाचा पुराला. कोणता आनंदाचा पूर? वडगाव आनंद. वडगाव आनंद कोणता आनंदाचा पूर? समजून घ्या, बाबाच्या कृपेने ही गोष्ट समजून घ्या, नाही तर आयुष्य व्यर्थ जाईल बरं बाबांनो. तेने आनंदाचा पुराला, डोळ्यामधून आनंदाच्या धारा, अंग रोमांच उभे राहिले, कंठ सद्गतीत झाला, अष्ट सात्विक भाव नाथ बाबा अंतकरणामध्ये भरून आले. नाथ बाबाचं कल्याण झालं. पुन्हा श्रीगुरूची आज्ञा म्हणून पुन्हा पैठणला गेले, लग्न केलं आणि प्रपंच करून परमार्थ करणाऱ्या मंडळीला प्रपंच करून परमार्थ कसा करावा, तो अनुग्रह काय आहे हे समजून देण्याकरता कीर्तन लोक ऐकायला येत नव्हते असे त्यावेळेला. मग नाथ बाबांनी काय केलं, हा युक्ती लढवली. कीर्तनाला माणसं येत नाहीत का? हा मग भारुडाच्या माध्यमातून जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप असे अनेक भारुड, हो अनेक भारुड. आणि महाराज काय नाही, लोकांना नाटक असलं की लोक लगेच जमा होतात. लोकांना नाटक पाहिजे, लोकांना खरं नकोय. खऱ्या स्वरूपाच्या दर्शनाची लोकांना असता नाहीये, हा नाटक पाहिजे, वेगळं काहीतरी पाहिजे, तेव्हा लोक जमा होतात. मग लोक जमा होऊ लागले आणि नाथबाबाची गोष्ट ऐकू लागले. पण फक्त ऐकू लागले, फक्त ऐकू लागले, विचार करत नव्हते. पण नाथ बाबांनी मात्र या समाजाला, या महाराष्ट्राला तो अनुग्रह समजून देण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला. आणि जीवनाचा प्रवास चालू असताना एक दिवस मध्यरात्री प्रत्यक्ष माऊली ज्ञानोबराया नाथ बाबाच्या स्वप्नामध्ये जातात. नाथा, समाधी घेतली आळंदीला, 350 वर्ष होत आले. अजानुक्षाची मुळी वाढत वाढत माझ्या कंठाला आली. मला महाराष्ट्रामध्ये तुझ्याशिवाय दुसरा कोणी दिसत नाही. नव्हते का संत, नव्हते का माणसं आळंदीमध्ये? नाथ बाबालाच का स्वप्नामध्ये जातात? तर अनुग्रह समजून घेणारा ज्ञानोबरायाचा एकमेव साधक फक्त नाथ बाबा होते. योग्यता होती. नाथा ये, माझ्या कंठाला लागलेली मुळी तुला काढायची आहे. मग पहिली दिंडी आळंदीवरनं नाथ बाबाची निघाली, पैठणवरनं आळंदीला. ज्ञानोबराया माझ्या ज्ञानोबराया, ओ ज्ञानोबराया, ज्ञानोबराया, ज्ञानोबराया माझ्या ज्ञानोबराया, ज्ञानोबराया माझ्या बरोबर अलंकापूर नगरीमध्ये आले. आताचा अलंकापूर नगरी आणि आळंदी याच्यामध्ये जमीन आणि आसमानचा फरक. जंगल होतं घनदाट, हिंस्र प्राणी त्या जंगलामध्ये होते. सिद्धेश्वराचं मंदिर होतं, घनदाट अरण्य. सांगितल्याप्रमाणे तिथे आले, जंगलामध्ये शोधाशोध सुरू केली, पण कुठेही माऊलीची समाधी दिसायला तयार नाही. अन्न नाही, पाणी नाही. आणि नाथ बाबा त्या जंगलामध्ये माऊलीच्या समाधीचा शोध घेतात, पण माऊलीची समाधीचं दर्शन होत नाही. शेवटी हताश होतात, निराश होतात आणि एका झाडाला टेकून बसतात. 7 दिवस अन्न नाही, पाणी नाही, माऊलीचं दर्शन नाहीये, समाधी कुठं सापडत नाहीये.
शेवटी मात्र हताश होऊन एका झाडाला टेकून बसतात. ते झाड कोणतं म्हणाल तर जर तुम्ही माऊलीच्या मंदिरात गेला तर जेव्हा आपण प्रदक्षिणा करतो पिंपळाचं झाड आहे. आता तिथं नाथबाबाच्या पादुका आहे. त्या पिंपळाच्या झाडाला टेकून त्या जंगलामध्ये अरण्यामध्ये नाथबाबा बसतात, डोळे बंद करतात. माऊली आलो तुमच्या दरबारामध्ये, पण तुम्ही कुठं समाधीस्थ आहात? शोध लागत नाही. आज 7 दिवस झाले. माऊली जर तुम्ही कृपा केली तर तुमचं मला दर्शन होईल, आणि तुमची जर कृपा, तुमचा जर अनुग्रह मला जर नाही झाला तर मला तुमचं दर्शन, तुमची समाधी सापडणार नाही. माऊली तुम्ही माझ्यावर करुणा करा. अभंगाचं पहिलं चरण. ओम नमो गणेश्वरा, 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 ओम नमो आणि मला वैष्णव संप्रदायाचा अनुग्रह जनार्दन पंथाकडनं प्राप्त झाला. जरी सद्गुरू वेगळे असतील, गुरु परंपरा वेगळ्या असतील, पण अनुग्रह वेगळा नसतो बरं का, ध्यानात ठेवा. माऊली तुम्हाला निवृत्तीनाथाकडनं जो अनुग्रह प्राप्त आहे तोच मला प्राप्त आहे, पण तरी तुमचं मला दर्शन होत नाही. माऊली तुम्ही माझ्यावर कृपा करा. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुम्ही कृपा करा, करुणा करा, म्हणजे मला तुमचं दर्शन होईल. डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आहेत. माऊलीचा धावा चालू आहे. एवढी करुणा भाकली तरी देखील महाराज माऊली पुन्हा दर्शन द्यायला तयार नाही, साक्षात्कार व्हायला तयार नाही. हा मी कुठं समाधीस्थ आहे? त्यावेळेला नाथ बाबा कबुली देतात. मी तो कला कुसरी काहीच नेले, बोलवतो वचने अति भाविका. 14 विद्या 64 कला. माऊली मला त्यातलं काही येत नाही, काही येत नाही मला. हा तुम्ही योगी होते. नामदेवराय तुम्ही ज्या वेळेला तीर्थयात्रा करायला गेले त्यावेळेला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तहान लागली तर नामदेवराय काठावर बसले, पण तुम्ही मात्र सूक्ष्म रूप धारण केलं आणि त्या विहिरीमध्ये पाणी नव्हतं, छोटं पाणी होतं, तिथं उतरून गेले आणि ते पाणी पिऊन वर आले. नामदेवराय मात्र बाहेरच थांबले होते काठावर विहिरीच्या. तुम्ही योगी होते म्हणून सूक्ष्म रूप धारण करून त्या विहिरीमध्ये उतरले. नाथ बाबा म्हणतात मला सूक्ष्म रूप धारण करून या जंगलामध्ये तुम्ही कुठं समाधीस्थ आहात? मला त्याचा शोध घेता येत नाही. ती सूक्ष्म होण्याची कला मी जाणत नाही. मी तो कला कुसरी काहीच नेणे, बोलवतो वचने अति भाविका. हात तो जोडून माऊली तुम्हाला प्रार्थना करतो. हा तुम्ही काय करा, एकदा मला दर्शन द्या. महाराज एवढा काकुलतीला येऊन नाथ बाबा विनंती करतायत, परंतु तरी देखील महाराज माऊली पुन्हा साक्षात्कार नाहीये. पण ज्या वेळेला नाथ बाबा म्हणतात माऊली मी जर प्रपंचाचा दास असेल तर पुन्हा मला तुम्ही दर्शन देऊ नका, पुन्हा साक्षात्कार देऊ नका. पण मी जर तुमचा दास असेल तर आता माझ्यावर करुणा करा. अभंगाचं शेवटचं चरण. Yeah.
एका जनार्दनी तुमचा दास. माऊली मी तुमचा दास असेल तर मला फक्त एकदा दर्शन द्या. अंतकरण भरून आलं, डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहतात. माऊली मी तुमचा दास असेल तर एकदा मला दर्शन द्या. मारनाथ बाबाची अवस्था जाणली माऊलीनी आणि आकाशवाणी झाली. नाथा, ज्या झाडाला टेकून बसला राजा, ये पाठीमागे सिद्धेश्वराचं मंदिर आहे आणि त्या सिद्धेश्वराच्या मंदिराच्या समोर नंदी आहे. त्या नंदीला विचार मी कुठं बसलोय.
ताडकनाथ बाबा उठतात. आता माऊली भेटणार. अंतकरणामध्ये काऊर वाढलेला आहे. नाथ बाबा धावतच येतात. त्या नाथ बाबा त्या नंदीला विचारतात, दादा 7 दिवस ज्यांचा मी शोध घेतोय, सांग ना माझे माऊली कुठं बसले. महाराज नंदीला देखील रावलं नाही. अंतकरण भरवला. सर्क नंदी बाजूला झाला आणि त्या नंदीच्या खाली विवर. नाथ बाबा त्या विवरामध्ये उतरले. अंधार पडलेला होता, पण त्या अंधारामध्ये माऊलीचा महाराज तो तेजाचा प्रकाश त्या रस्त्याने महाराज नाथ बाबा त्या विवरामध्ये उतरतात आणि ज्यावेळेला खाली येतात आणि समोर पाहतात, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळा बोलते परब्रह्म केवळा बोलते परब्रह्म केवळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भुतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. माऊलीला पाहिलं, धाडकन शरीर टाकलं. माऊलीचं साष्टांग दंडवत करून माऊलीचं दर्शन घेतलं. माऊली नाथ बाबाला उराउरी भेटले. बरं झालं आलास. कंठाला लागलेली मुळी काढायची कोणती. महाराज परमार्थाचे 2 भाग आहेत बर का. मग अशी येताना आमची दोघांची चर्चा झाली, प्रमोद भाऊची माझी. परमार्थ 2 प्रकारे करावा. 2 प्रकारे करणारे माणसं आहेत. देवाचे द्वारे उभा क्षण भरी येतात माणसं मंदिरात, दर्शन घेतात, झाला त्यांचा परमार्थ. करतात एकदा वर्षातून वारी, झाला त्यांचा परमार्थ. जातात एकदा आळंदीला, झाला त्यांचा परमार्थ. परमार्थ हा नाही. देवाचे द्वारे उभा क्षणभर येऊन हा उभं राहणं, बसणं, एक अर्धा तास जप करणं, हा परमार्थ वेगळा आहे. आणि माऊली ज्ञानोबाने 2 नंबरचा परमार्थ सांगितला. हरिपाठामध्ये हरिपाठ करणाऱ्यांनो ध्यानात ठेवा, सर्व सुख गोडी शाही शास्त्र निवडी, रिकामा अर्ध घडी राहू नको. अर्धा क्षण देखील तुम्ही रिकामे राहायचं नाही. याकरता असा परमार्थ करा. आणि त्याकरता अनुग्रह महत्वाचा आहे. आणि तो अनुग्रह हा नाथ बाबाला प्राप्त झाला होता. म्हणून नाथ बाबा तिथे जातात. नाथा, ही मुळी तर मला काढता आली. रेड्याच्या मुखातून वेद बोलवण्याचं सामर्थ्य माझ्याकडे आहे. जड भिंत मी चालवण्याचं सामर्थ्य माझ्याकडे आहे. आणि मुळी मला कंठाची काढता आली. पण तुला कशा करता बोलवलंय. ही ज्ञानेश्वरी घे. स्वतःच्या ओव्या त्या ज्ञानेश्वरीमध्ये घुसाळल्या. अमृताचं ताट नासवल्या धर्म मार्तंडाने. तेव्हा ही ज्ञानेश्वरी घे. शुद्ध ज्ञानेश्वरी या समाजाला, माझ्या भोड्या बाबड्या लोकांना शुद्ध ज्ञानेश्वरी करून दे. त्याकरता तुला बोलवलंय नाथा. आणि मग नाथ बाबा ती ज्ञानेश्वरी घेतात. माऊलीला उराउरी भेटतात आणि पुन्हा माघारी येतात. पैठणला आल्यानंतर ती शुद्ध ज्ञानेश्वरी गोदावरीच्या काठावर बसून डोळ्यात तेल घालून महाराज ती ज्ञानेश्वरी शुद्ध करतात. आणि आज आपल्या घराघरामध्ये जी ज्ञानेश्वरी आहे ना गड्या, तर ती कृपा फक्त नाथ बाबाची आहे. जर नाथ बाबा प्रगट होत नव्हते, अवताराला येत नव्हते, तर आपल्या घरामध्ये शुद्ध ज्ञानेश्वरी आपल्याला मिळत नव्हती. ही नाथ बाबाची कृपा आहे. आणि ती नाथ बाबाची कृपा केव्हा आहे, तर जेव्हा नाथ बाबा अनुग्रह समजून घेतात तेव्हा ती शुद्ध कृपा आहे. आणि अशी कृपा नाथ बाबाच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. नाथ बाबा म्हणतात, माऊली तुमचा अनुग्रह मिळाला, हा तुमचा अनुग्रह समजून घेतला, हा म्हणून तुमचं दर्शन आहे. मला वाटतं गड्या, आपल्याला माऊलीचं दर्शन आजही आहे, द्यायला तयार आहे. पण अनुग्रह समजून घ्या. तुकोबर आहे आजही दर्शन देतात. पंढरपूरला पांडुरंग परमात्मा आजही भेटतो. पण तुम्हाला मात्र अनुग्रह समजून घ्यावा लागेल. आणि अनुग्रह जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत परमार्थाची सुरुवात ज्ञानोबरायची झाली नाही, तुकोबरायची झाली नाही, नाथबाबाची झाली नाही. गोरोबा काका, चोखोबा, जनाबाई, सखुबाई, मीराबाई
या सगळ्यांची परमार्थाची सुरुवात अनुग्रहानंतर आहे. आणि तो अनुग्रह तुम्ही माळकरी आहात तुम्ही सगळेजण, पण तो अनुग्रह मात्र समजून घ्या एवढी सगळ्यांच्या चरणी प्रार्थना करतो. बाबाचा पुण्यतिथी सोहळा आहे. आपण विठोबा रुक्माईचं भजन घेऊ आणि एकच जयघोष करून पुष्पवृष्टी या ठिकाणी आपण करू. सगळ्यांनी हाताने टाळी वाजवा. विठोबा आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. सकळा सांगवी विनंती माय, सकळा सांगवी विनंती माय. कृपा असू द्यावी, सकळा सांगवी विनंती माय, विनंती माय. भजन करू आणि आपल्या सेवेला विराम देऊ. विठ्ठल माझा माझा हात वर करा. विठ्ठल माझा
विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल मी विठ्ठलाचा योग्य असेल तर विचार करा, योग्य वाटला असेल अनुग्रह तर समजून घ्या. हो, कारण जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज याच मातीमध्ये, पण त्यांना जावं लागलं तुकोबाराच्या पायाजवळ, अनुग्रह समजून घ्यावा लागला. तेव्हा हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रीची इच्छा पूर्ण झाली. मग आपलाही मनोरथ, आपल्याही जीवनाचं कल्याण व्हावं, आपलंही जीवन सार्थकी लागावं असं जर वाटत असेल, माळकरी असाल, अनुग्रह समजून घेतला नसेल तर तो अनुग्रह समजून घ्या, कुणाकडनंही समजून घ्या. पण कुणाकडनं म्हणजे परंपरा पहा. शैव संप्रदायाची एक परंपरा, वैष्णव संप्रदायाची एक परंपरा आहे. या परंपरेमधला सद्गुरु जीवनामध्ये भेटवा, आणि ज्या वेळा तो भेटेल समर्थ सद्गुरु, तो अनुग्रह तुम्हाला प्राप्त होईल. आणि तो अनुग्रह प्राप्त झाला की नामदेवरायाला जी स्वरूप स्थिती प्राप्त झाली, ज्ञानोबाराला जी स्वरूप स्थिती प्राप्त झाली, तुकोबाराला स्वरूप स्थिती प्राप्त झाली, माझ्या रामदास बाबाला जी स्वरूप स्थिती प्राप्त झाली, ती स्वरूप स्थिती तुम्हालाही प्राप्त होईल गडे हो. पण त्याकरता अनुग्रह 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 महत्वाचा आहे. हीच इच्छा, हीच प्रार्थना तुमच्या चरणाजवळ करतो. तुम्ही समजून घ्या अशी आशा बाळगतो. आणि झालेलं कीर्तनरूपी पुष्प बाबांच्या चरणी, तुम्हा सर्व श्रोते मंडळीच्या चरणी, माता भगिनीच्या चरणी अर्पण करतो. सुंदर सुंदर वादन केलं हार्मोनियम वादक, सिस्टीमवाले आणि तरुण मंडळीच्या हातामध्ये आहे. आणि तरुण मंडळी म्हणले, महाराज तुम्ही संध्याकाळी आले असते तर आम्हाला तरुण मंडळी तुम्हाला पायाला भेटली असते. पण काय हरकत नाही, बचेंगे तर और भी लढेंगे. जर देवाने ठेवलं, त्यांची इच्छा असेल तर मला तरुण मंडळीचा खरंच मला अभिमान आहे की परमार्थामध्ये तरणा भाग्यवंत, आमच्या संतांचे शब्द आहे, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. म्हाताऱ्याचं काम नाही, पण म्हाताऱ्याचा आशीर्वाद गरजेचा आहे. बरं, म्हाताऱ्याचा आशीर्वाद, म्हाताऱ्याचा अनुभव घ्या. आणि इथून पुढे बाबाचा हा परमार्थ चंद्र सूर्य असेपर्यंत असाच चालू द्या. हीच तुमच्या सर्वांच्या चरणी प्रार्थना. आणि बाबांच्या चरणी प्रार्थना, झालेलं पुष्प आपल्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो. आणि या ठिकाणी सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर जय जय
राधा